कुछ लोगों ने मिलके यार सीधा पीआईएल डाल दिया। पीओपी को लेके उन्होंने 0.02 में लिखा था की शाल बी बॅन, आणि ज्या वेळेला इको फ्रेंडली विषय येतो खूप वर्षापासून एक बिंबवण्यात आलंय, पण एक रिसर्च असा सांगत होता, सो समवेअर वी फाउंड दॅट की जे लढायला पाहिजे ना ते आपण लढत नाही आहोत. समिती वर्क्स ऑन फंडिंग, मतलब हु वॉज फंडिंग दिस समिती? मग महाराष्ट्रात हे राजकारण का? तो उत्सव एका रात्रीत बंद होणारा नव्हता. मग आम्हाला असं वाटतं कंटेम्प्ट ऑफ कोर्ट त्यांच्यावरच झाला पाहिजे होता, कारण की मूर्त्या बनवणं आणि विकणं, अरे उत्सव महाराष्ट्रातला आहे, दिल्लीत बसून थोडी का होणार आहे की जे शाडूची माती आहे तिचं सर्टिफिकेट तर द्या, ती पर्यावरण पूरक आहे म्हणून. तो मीरा भाईंदरच्या BMC ऑफिसरच्या मीटिंगमध्ये सांगतोय की काही वर्षानंतर शाडू माती पण बंद करायला लागेल. मग आम्ही काय घरचा पितळेचा गणपती पुजायचा? जय गणेश दोस्तों, कैसे हो आप सभी। आज के हमारे गेस्ट हैं हितेश दादा जाधव। मैं आपको इनका इंट्रोडक्शन दूंगा। हितेश दादा जाधव ये है अखिल सार्वजनिक उत्सव समिति के अध्यक्ष। अखिल सार्वजनिक उत्सव समिति, ये जो आपने रिसेंट पीओपी बैन केस आपने जो सुना था, कंट्रोवर्सी सुनी थी, सब देखी थी, इनमें ये समिति का सबसे मेजर रोल रहा है। हितेश दादा एज अ कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट विद हिज एंटायर टीम, ये रिजल्ट आज उनके वजह से आया है, और वो मेजरली इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस रिजल्ट इन अ गुड वे। तो आज हम उनसे जानेंगे पीओपी बैन कंट्रोवर्सी की बारीक से बारीक, बेसिक से बेसिक चीजें। जो भी क्वेश्चंस हमको आए थे डीएम के द्वारा, कमेंट्स के द्वारा, ट्राई करेंगे लेने का। हर एक क्वेश्चन लेना पॉसिबल नहीं है बिकॉज ऑफ टाइम कंस्ट्रेंट्स। तो आप एपिसोड एंड तक देखिएगा, जरूर आपको बहुत सारी इंफॉर्मेशन मिलेगी। जो अननोन अनहर्ड फैक्ट्स है, जो शायद मुझे भी नहीं पता है, आप लोग को भी नहीं पता है, वो भी आज ये पॉडकास्ट में क्लियर होने वाले हैं। एंड तक जरूर देखना, नहीं तो आप बहुत कुछ मिस कर जाओगे। लाइक, शेयर और सब्सक्राइब करना मत भूलना। जय गणेश दादा। जय गणेश चिराग. वेलकम टू द गणेश उत्सव पॉडकास्ट बाय माझा गणेशा. वेलकम, वॉर्मली वेलकम. थँक्यू फॉर कमिंग. अँड तुमचा खूप खूप आभार की तुम्ही टाइम काढून आले. आताही तुमचं म्हणजे प्रोसेस वगैरे सगळी चालू आहे, जेणेकरता तुम्ही आज टाइम दिला. खूप खूप आभार. मुळात आता जे डिजिटल म्हणजे आपण एक आपली स्वतःची मीडिया चालवतो की ज्याला आपण सोशल मीडिया असं प्लॅटफॉर्मला नाव दिलं आहे, आणि त्याच्यामध्ये आज तू तो उच्चांक गाठला आहेस, तर त्यामुळे मलाही तू या पॉडकास्टसाठी बनवलं. खरंच मला मनापासून तुझे धन्यवाद. मलाही खूप बरं वाटलं तुझ्या पॉडकास्टवर. धन्यवाद दादा, धन्यवाद दादा. दादा, सुरुवात करूया पीओपी बॅन कॉन्ट्रोवर्सी. पीओपी बॅन कॉन्ट्रोवर्सी, लोकांना असं गैरसमज आहे की पीओपी बॅन कॉन्ट्रोवर्सी इज लाईक ओनली 4 years ओल्ड, म्हणजे 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे पीओपी बॅन. आता आम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन तुम्ही द्या की पीओपी बॅनचं हिस्ट्री काय आहे, कधीपासून ते चालू झाली, कुठली समिती इन्व्हॉल्व्ह होती पहिले, आता कुठली समिती इन्व्हॉल्व्ह आहे, आणि काय यामागचं म्हणजे स्टेप बाय स्टेप की पीओपी बॅन आली, पीओपी बॅन उठली, परत आली, परत उठली, विसर्जन नाही झाले, आणि आता परत आपल्या प्रोसेसनी ते लिफ्ट केलेली आहे सरकारने. तर आम्हाला डिटेलमध्ये सांगा. सर्वात प्रथम माझे जे कोण प्रेक्षक आहेत त्यांना जय गणेश, जय जिजाऊ, जय शिवराय. पीओपी बंदी हा जो प्रवास आहे हा साधारण 20 वर्षापूर्वीचा आहे. 2005ला जनहित मंचवाल्यांनी एक याचिका टाकलेली. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे असं लिहिलेलं की नैसर्गिक स्रोतामध्ये निर्मल्याचं विसर्जन होऊ नये, गणेशाचं विसर्जन होऊ नये, हस्ती विसर्जन होऊ नये, ताबूत विसर्जन होऊ नये, आणि ज्या काही गोष्टी समुद्रात जातात त्या सगळ्यांवर बंदी आली पाहिजे. आणि 2005ला ती पहिली याचिका पडली. 2005ला ज्यावेळेला ती याचिका पडली त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बरेचसे चेंजेस आले. मग ते CPCBकडनं आले, MPCBकडनं आले, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाकडनं आले, सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाकडनं आले. आधीच्या मूर्तिकार संघटना त्यावेळेला त्यांच्या माध्यमातून पुढे गेल्या आणि ती केस चालत राहिली.
सरकारने किती बाजू मांडली गणेश उत्सवाची हे आम्हाला काहीच माहीत नाही. पण एक रिसर्च असा सांगत होता की POP हे पर्यावरणपूरक आहे आणि त्याचं जर का नैसर्गिक स्रोतात विसर्जन केलं तर त्यांनी पर्यावरणाला कोणतीच हानी होत नाही. आणि याच्यावर विषय सुरू होता. विषय कोर्टात गेला, कोर्टातून विषय हरित लवादाला गेला. इट्स अ नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल दॅट इज कॉल्ड हरित लवादा. हरित लवादाकडनं काहीतरी मार्गदर्शन CPCBला झाले, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाला झाले. ज्या वेळेला एखादी गाईडलाईन CPCBकडनं येते त्यावेळेला ती संपूर्ण देशाला लागू होते. त्याच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी मग याचिकांवर सुरू झालं. पुण्यात, नंतर गुजरात, मद्रास, तेलंगणा, हैदराबाद, अशा प्रत्येक ठिकाणी या केसेसवर विषय आला. काही ठिकाणी सरकार कधीतरी वेगळी भूमिका मांडायचं त्या बाबतीत. पण ह्याच्यावर शास्त्रज्ञ ठाम होते की बाबा POP हे पर्यावरणपूरक आहे. मग आपल्यावर खूप वर्षापासून एक बिंबवण्यात आलंय इको फ्रेंडलीच्या नावावर. आणि ज्या वेळेला इको फ्रेंडली विषय येतो त्यावेळेला तो विषय जातो शाडू मातीकडे. सोफॅस्टिकेटेड जी लोक आहेत, उच्च शिक्षित जी लोक आहेत, जे गुगल सर्च करतात आजच्या जमान्यात, आणि ज्या वेळेला ते एका विशिष्ट लेवलला जाऊन त्या गोष्टीला बघतात त्यावेळेला आपसुकपणे आहे ना, ज्या वेळेला इको फ्रेंडली गणेशाचं नाव येतं त्यावेळेला शाडू माती आपल्या डोक्यामध्ये येतं. पण मला असं वाटतं की ज्या वेळेला शास्त्रज्ञांचा अभ्यास आम्ही केलेला आमच्या हातात घेतला, ते शास्त्रज्ञ साधे नव्हते. नॅशनल केमिकल लॅबोरेटरीज म्हणून पुण्याला एक केंद्रशासित लॅब आहे. द लॅब बिलॉंग्स टू सेंट्रल गव्हर्नमेंट. आणि त्याच्यामध्ये 4 शास्त्रज्ञांचा अहवाल आहे. त्याच्यामध्ये डॉक्टर प्रमोद मोगे म्हणून जे आहे, ही इज वर्किंग फ्रॉम इजिस. त्यांच्या स्वतःच्या नावावर कितीतरी पॅटर्न्स आहेत. अँड ते स्वतः CPCBला पण अटॅच्ड आहेत. ओके, ही इज कनेक्टेड टू CPCB. आणि त्याच्यानंतर डॉक्टर मोहन डोंगरे आहेत, डॉक्टर शुभांगी उंबरकर आहेत, नंतर जयेंद्र गाडगीळ सर, ही इज अ प्रोफेसर. बेसिकली इज मास्टर इज इन टू द POP अँड द कलर्स. असंख्य वेळा हा विषय कोर्टात गेला, कोर्टातून आला, त्या स्थानिक राज्याला त्यांचे अधिकार घ्यायला लावले. आणि असं करत असताना 2020 साली एक इमर्शन ऑफ आयडियल्स या नावाने एक रिवाइज गाईडलाईन आली. आणि ती गाईडलाईन होती CPCBची. तो गाईडलाईन में बेसिकली इट वॉज लाइक देयर आर लॉट ऑफ थिंग्स टू टेक केयर रिगार्डिंग द इमोशंस. एंड उसमें ऐसा था कि यार POP को लेके उन्होंने 0.02 में लिखा था कि शाल बी बैन. इफ यू सी द वर्ड शाल बी बैन, शुड नॉट बी बैन, दो अलग अलग बी बैन. हाँ, शाल. इट इज अ प्रपोज्ड कि शाल बी बैन. हमें ऐसा था कि यार ठीक है, ये बार बार इट इज हैपनिंग. अभी उसमें होता क्या था कि बाबा 2020 का जो गाइडलाइन आया, दैट टाइम इट वाज अ कोविड. सो ऑलरेडी गणपति 4 फुट पे थे, सो कोई प्रॉब्लम ही नहीं था. चौपाटी में भी लेके जाना, आर्टिफिशियल पॉन्ड्स, एंड पीपल एक्सेप्टेड दॅट की ठीक आहे, आम्ही नैसर्गिक स्रोतात आम्हाला नाही मिळालं, आम्ही कृत्रिम तलावात विसर्जन करू. 2021 again it was a second wave of COVID. Again the GR had come for forfeits. And again people accepted the same thing. उसके बाद क्या हुआ
महानगरपालिका वॉज मेकिंग इट कंपल्शन की तुम्ही नैसर्गिकच POP पर्यावरणपूरक तुम्ही गणेशोत्सव साजरा करा. पर्यावरणपूरक साजरा करा, तुम्ही SOP द्या, तुम्ही सक्ती नाही करू शकत. असंख्य गोष्टी आहेत ज्या आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरतो. दारूच्या बॉटलवर लिहिलेलं आहे इंजुरीज टू हेल्थ, सिगरेटच्या पॅकेटवर लिहिलेलं आहे इंजुरीज टू हेल्थ. If we are chewing a tobacco, it is written on it that it will cause injury. Yes, but still you are selling it. The people, those who want to buy, they will buy. You make an SOP for it, na? You don't make it compulsion. आणि ती सक्ती कुठेतरी वाढत होती आणि ते आम्हाला जाणवलं की आता हे सक्ती कुठेतरी वाढवतात. So on that we started research after that. So we went to NCL, we got some reports from them, and then we decided ki regarding this we will go to court. In the year 2020. 2022. 2022, okay. 2022. And we went to court, to the Supreme Court. Okay. When we file our case, after that we come to know that we have challenged to the NGT's guideline. Okay. Which is not acceptable. And after few months, the case got disposed of. ती उडाली आमची केस. ठीक आहे, पण त्याचा पाठपुरावा आमचा चालू होता. संदीप जोशी म्हणून सर आहेत, पुण्यातले, सृष्टी इको लॅब. त्यांचा रिसर्च होता 2013ला. सॉरी, 2013ला ते वारले. 2007 का 8 साली त्यांचा रिसर्च आहे की POP हे पर्यावरणपूरक आहे आणि त्यांच्या आधारावर गुजरात केस जिंकली. त्या एक रिसर्चच्या आधारावर गुजरात गव्हर्नमेंटमधले जे मूर्तिकार आहेत गुजरात डिस्ट्रिक्टमधले, ते केस जिंकले. शास्त्रज्ञ महाराष्ट्रातला केस गुजरात मूर्तिकार जिंकतात. मग महाराष्ट्रात हे राजकारण का, हा पहिला प्रश्न आला आजचा. वी आर उत्सव प्रेमी. माझ्याबरोबर असंख्य माझे सहकारी माझ्याबरोबर काम करतात. माझ्याबरोबर काम करताना सगळ्या पक्षातली लोक माझ्याबरोबर काम करतात. पण आम्ही 2-4 जण आहेत की आम्हाला लेबल नाही आहे. इफ आय एम बिलॉंग्स टू सम पार्टी, नॉट एट ऑल. पार्टी स्टॅम्प नाही आहे, अजिबात नाही आहे. आम्ही फक्त उत्सवप्रेमी आहेत, वेडे उत्सवप्रेमी. म्हणजे मला असं वाटतं की यार, दिस इज फॉर दिस 10 days वी आर हिअर. 365 days आम्ही काम करतो, पण त्या 10 दिवसामध्ये आम्ही आमचं काम स्टॉप करतो आणि वी एन्जॉय द फेस्टिवल. वी आर बॉर्न अँड बॉट अप इन द सेम कल्चर. माझ्या घरच्या गणपतीला 98 वर्ष झाली. 98 years. माय ग्रँडपा हॅड स्टार्टेड इन 1927. 98th year. होम गणेशा. होम गणेश. वाव. मी गणेश गल्ली, गिरगावचा राजा, द सेम इयर 1927. So this year we are celebrating 98 years. After 2 years we are going to celebrate 100th year. Yes. And it is a proud moment for us because आमच्याकडे बाळकडू आहे की ज्यावेळेला मूल जन्माला येतं तेव्हापासून तो डोळे उघडतो, त्याला ते गणेशोत्सव फेस्टिवल समजतो. तर कुठेतरी या उत्सवावर कुठेतरी निर्बंध येत चाललेले आहे. 3 याचिका कोर्टात होत्या. आवाज फाउंडेशनची याचिका होती, बेडेकरांची याचिका होती, नंतर ही जनहित मंचची याचिका होती, मग परत POP विषय. सो समवेअर वी फाउंड दॅट की जे लढायला पाहिजे ना, ते आपण लढत नाही आहोत. एव्हरी डे वी आर रिक्वेस्टिंग सरकार, जरा प्लीज जरा बघा ना ह्या वर्षीचं, जरा बघा ना ह्या वर्षीचं. अरे वाय वी शुड डू दिस इज आवर कल्चर. आज द सरकार टू जॉईन विथ अस. आणि आमचा एकदाच काय कमी हक्का नाही. आज 130 वर्ष जुनी परंपरा आहे. आपण 3 वर्ष मागे जाऊया, 128 वर्ष जुनी परंपरा, 129 वर्ष जुनी कर, पण ती परंपरा आहे आमची. 100 वर्ष जुनी परंपरा आहे. तो उत्सव एका रात्रीत बंद होणारा नव्हता. देन वाय नॉट टू आस्क अ सरकार टू जॉईन विथ अस. आणि एक्झॅक्टली आम्ही ते केलं. आम्ही जेवढे सरकार आले, आम्ही त्यांच्याबरोबर
भेटीगाठींना सुरुवात केली. आम्ही पेपर द्यायला लागलो. मी बऱ्याचशा गोष्टी आहेत. जे संदीप जोशी आहेत इकोसृष्टी लॅबचं, त्यांचं एक डॉक्युमेंटेशनमध्ये आम्हाला असं आढळलं की काही लोक ह्याचा अपप्रचार करतायत. त्यांना हे माहिती होतं की POP हे पर्यावरणपूरक आहे, पण त्यांचं असं माइंडसेट होतं की आम्ही तर लोकांना ज्या वेळेला पर्यावरणपूरकचा विषय येईल त्यावेळेला आम्ही लोकांना शाडू माती ही पर्यावरणपूरक आहे म्हणूनच सांगणार आणि त्याचा पर्याय लोकांना आम्ही देणार. सो इट वॉज अ फेक जे आपल्यावर बिंबवल्या गेलं गेले 20 वर्ष. People don't know anything about it. It is a human tendency. It is a part of psychology. If you know me very well, you will praise for me. करेक्ट. If you don't know, you will give bad words regarding. काय होतं, एखाद्या व्यक्तीला आपण ओळखत नाही, पण एक बोलला ना, अरे या व्यक्तीबरोबर सांभाळून राहा, यू हॅव नेवर इंटरकनेक्टेड आहे. तो काय होतं, इट इज लाईक एक दुसरा दुसरा तिसरा तिसरा हे होतं. चेन इट्स अ चेन. त्या चेनमध्ये आपण अडकलो आणि शाळा कॉलेजेसमध्ये अरे पर्यावरणपूरक गणपती, इट इज अ शॉकिंग फॉर अस. आणि म्हटलं यार हा उत्सव आपल्याला लढायचा आहे. बऱ्याच समित्या कार्यरत होत्या, त्या कशा पद्धतीत कार्य करत होत्या आम्हाला काय माहीत नाही, पण आम्हाला असं होतं की यार और हर साल जाके सेम प्रोसीजर वही सेम सर बघा एंड देन द सरकार विल ओके विल सी टू. नाव तो दिस वॉज द एकदम धमाका की इन द मंथ ऑफ 24 कुछ लोगों ने मिलके यार सीधा PIL ही डाल दिया. इट वॉज अ PIL, द PIL केस नंबर 962024. PIL फाइल करनी है PIL फाइल किया. इट्स इज अ पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन अगेंस्ट POP, अगेंस्ट गणेश उत्सव. अगेंस्ट गणेश उत्सव. इट वॉज नॉट अगेंस्ट द गणेश उत्सव, इट इज अगेंस्ट द CPCBच्या गाईडलाईन फॉलो का होत नाही. ओके. सो CPCBच्या गाईडलाईन फॉलो होत नाही म्हणजे CPCBनी सांगितलं की बाबा या गोष्टी करा. तर CPCBच्या गाईडलाईन फॉलो होत नाही म्हटल्यावर ज्या वेळेला याच्या आधी आम्ही BMCमध्ये जायचो, आम्ही महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोलमध्ये जायचो, त्यावेळेला त्यांच्याकडनं आम्हाला असं काहीतरी दाखवायचं की यार आम्ही काहीतरी गुन्हा केला आहे, वी आर द टेररिस्ट काइंड ऑफ अ थिंग. ते वरनं आलंय. व्हॉट वरनं आलंय? अरे उत्सव महाराष्ट्रातला आहे, दिल्लीत बसून थोडी का होणार आहे. ठीक आहे, विल सी टू इट. मग त्याच्यानंतर आम्ही पण असा विचार केला की नाही, इफ वी वॉन्ट टू फाईट वी शुड फाईट इन अ प्रॉपर वे. मग आम्ही एक प्रॉपर बसून डिस्कशन केलं अँड वी डिसाईड की इन सच अ वे वी हॅव टू गो. PIL पडली. PIL मध्ये सांगितलेलं की CPCBच्या गाईडलाईन्स महाराष्ट्रामध्ये फॉलो झाल्यापासून यंत्रणा कामाला लागली खाली. अंडरटेकिंग फ्रॉम द आयडियल्स मेकर स्कल्पचर्स, अंडरटेकिंग फ्रॉम द मंडल, की तुम्ही सेल्फ डिक्लेरेशन द्यायचं की तुम्ही जी मंडपात मूर्ती बसवणार ही पर्यावरणपूरकच. नॉट माय आन्सर वॉज की जे शाडूची माती आहे तिचं सर्टिफिकेट द्या, ती पर्यावरणपूरक आहे म्हणून. आणि ते सर्टिफिकेशन नाही आहे. All the different regions have the different test of soil. मुळात माती उत्खनन हेच कायद्याच्या विरोधात आहे. तर ते पर्यावरणपूरक कसं झालं? बिकॉज वेन यू dig a soil फ्रॉम पर्टिक्युलर प्लेस, ती जमीन तिकडची खाली जात, पाण्याचं तळ अजून वरती आहे. तर मुळात तीच हानिकारक आहे ना, म्हणजे तुम्ही तीच पर्यावरणाच्या विरोधात आहे. अगेन द रिसर्च इज सेइंग की POP इज रिसायकलेबल, रियुजेबल. सो वी वर ऑल वरीड की यार काहीतरी समथिंग इज देअर, वी हॅव टू फाईट. अँड सम 11 fellows together has launched a PIL in 2024.
अब उसमें ऐसा हुआ की यार काय करायचं, की चल वी विल इंटरव्यू. आम्ही इंटरव्ह्यूइंग द देर वॉज अनदर पर्सन फ्रॉम द ठाणे समिती. हिज नेम इज विजय बोईजकर. त्यांचा स्वतःचा गणपतीचा कारखाना आहे आणि ते स्वतः ॲडव्होकेट आहे हायकोर्टला. लॉयर पण आहे आणि कारखाना त्यांचा घरीचा मूर्तिकार आहे. ओके. त्यांचा भाऊ हे बघतो आणि ते स्वतः लॉयर आहे. ते आजही हायकोर्टला प्रॅक्टिस करतात. मी म्हटलं दोघं आपण भिडूया डन. सो त्यांनी त्यांचं इंटरव्ह्यू घेतलं, मी माझं इंटरव्ह्यू घेतलं समितीच्या. नाउ द रिझन बिहाइंड की इफ यू आर आस्किंग टू फॉलो द गाईडलाईन ऑफ CPCB, वेअर इज द अदर सोर्स, व्हॉट इज द अदर सोर्स? तुम्ही पर्याय द्या आम्हाला. यू गिव्ह अस सम ऑप्शन, द सेम ट्रेंड प्रोडक्ट अँड देन यू स्टॉप. करेक्ट. काय ऑप्शनच नव्हता आणि एक्झिस्टिंग ऑप्शनला लाभण्याची प्लॅनिंग चालू होती. देर वॉज अ चीफ जस्टिस कॉल उपाध्याय. त्या उपाध्यायांच्या बेंचला ही केस लागली. 7 सप्टेंबरला गणपती होते बरोबर. हो येस. आणि 30 ऑगस्टला कोर्टामध्ये केस चालू, इयरिंग्स चालू फक्त 7 दिवस राहिले. बाकी होते. अँड द आर्ग्युमेंट वॉज अप. दॅट टाइम वी रिक्वेस्ट देम की वी ऑल्सो वॉन्ट टू बिकम अ पार्टी ऑफ दिस. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही एक ॲफिडेविट दाखल करा बिकॉज आम्हाला काहीतरी म्हणणं मांडायचं आहे. द सिनियर वॉज वर्स्ट. But then the AG from the state government told की 7 दिवसांवर उत्सव आलाय आणि जर का आता ही POP बंदी लागली तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. लोक ऑलरेडी मुंबईतल्या सगळ्या मूर्त्या मंडपात विराजमान झाल्या आहे ऑलमोस्ट. येस. 7 दिवस बाकी होते. 80% तो सार्वजनिक निकल गया. करेक्ट. घरगुती बाकी था. अब आप बोलोगे घरगुती को स्टॉप करो, तो दैट वॉज ऑल्सो नॉट पॉसिबल. So somewhere they have apologized to the court and then they have told that ki in the next year or the next day we will see to it ki we will have some applicable of such kind of guidelines. The court was going on. उत्सव झाला, नवरात्र उत्सव झाला. डिसेंबरमध्येच महानगरपालिकेची बैठक लागली, पर्यावरणपूरक गणेश उत्सव. तो उत्सव एका रात्रीत बंद होणारा नव्हता. जानेवारी 10 तारखेला कोर्टात केस होती आणि त्या दिवशी तारीख पडली. मेन टाईम काय झालं, चीफ जस्टिस चेंज झाले. हो. फ्रॉम द उपाध्याय द आलोक आराध्य वॉज द चीफ जस्टिस अँड ही वॉज ऑन दॅट बेंच. 10 जानेवारीची तारीख होती. 30 जानेवारीला तारीख आली. आता 30 जानेवारीला ज्यावेळेला कोर्टात तारीख आली त्यावेळेला त्यांच्यासमोर POP हा विषय आहे. अँड द पर्सन, द चीफ जस्टिस, ऑनरेबल चीफ जस्टिस आलोक आराध्य हॅज गिवन एन इंटरिम ऑर्डर. POP विकणं, बनवणं, विकणं आणि विसर्जन करणं ह्याला मी इंटरिम देतो. बिकॉज ही हॅड बॅन द POP इन इन मद्रास, तेलंगणा अँड आय थिंक सो तामिळनाडू. द सेम चीफ जस्टिस. दॅट्स इट. सो त्यांना असं होतं की हा विषय माझ्याकडे आला तर आय विल गिव्ह यू समथिंग. सो दे हॅव पास. अँड मेन टाईम द नेक्स्ट डे मागेचा गणेश उत्सव होता. बरोबर. मूर्त्या बनवून मंडळांनी ते विकत घेतलेलं होतं. रेडी होते सगळे. महानगरपालिकेने त्याला परमिशन दिलेली. मग आम्हाला असं वाटतं कंटेम्प्ट ऑफ कोर्ट त्यांच्यावरच झाला पाहिजे होता, कारण की मूर्त्या बनवणं आणि विकणं ह्या गोष्टींमध्ये ऑलरेडी तुम्ही परमिशन दिली. मंडळांनी मूर्त्या म्हणजे मूर्तिकारांनी मूर्त्या बनवल्या आणि मूर्त्या मंडळ घेऊन गेलं. मग तुम्ही विसर्जनाला थांबवायचं काम. आणि त्याच्यामध्ये द स्टेट गव्हर्नमेंट एक्झिस्टिंग आत्ताचे जे सरकार आहे देवेंद्रजींचं, ही वॉज ऑल्सो नॉट इन दॅट की हे असं काहीतरी रॅपिडली बाउन्स बॅक होईल मॅम. करेक्ट. अँड द सिनेरिओ वॉट चेंज. सो POP बंदी हा विषय 20 वर्षापासून आहे, पण 20 वर्षामध्ये
खूप कमी लोक न्यायप्रविष्ट झाले. महाराष्ट्र मूर्तिकार संघटना, देन हमरापूर उत्कर्ष मंडळ, पेन, देवर इन टू इट बिकॉज त्यांचा व्यवसायच त्याच्यामध्ये होता. बरोबर. 2021ला नागपूर सुमोटो आली. त्यांनी म्हटलं अरे दरवर्षीचा विषय आम्हीच काहीतरी याच्यामध्ये बघते. बट समवेअर आय फाउंड की काहीतरी कम्युनिकेशन गॅप आहे अँड विच हॅज टू बी फुलफिल. अनलेस अँड अंटिल सरकार याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही. बिकॉज द रिझन वॉज आम्ही दहीहंडी जवळून बघितली. एक महिला तिने याचिका टाकली दहीहंडीच्या विरोधात. दहीहंडी उंच थर लावायची नाही अशी कोर्टाची ऑर्डर आली. दहीहंडी समिती हायकोर्टात लढली. दहीहंडी समिती सुप्रीम कोर्टात लढली. दहीहंडी समितीच्या मागे राज्य सरकार ठामपणे उभं राहिलं. त्यावेळेला देवेंद्रजी मुख्यमंत्री होते. इट वॉज 2017 or 18. ॲडव्होकेट आशिष शेलार वॉज इन टू द हायकोर्ट आणि त्यांनी सांगितलं की सरकारला हा उत्सव हवा, आम्ही त्याला साहसी खेळाचा दर्जा देतो. अँड दॅट SOP वॉज फॉर्म्ड. हार्नेस लावा, 12 वर्षाचा खालचा मुलगा गोविंदा नाही चढला पाहिजे, डोक्यावर हेल्मेट कंपल्सरी पाहिजे. दे हॅव ॲडजस्ट, दे हॅव. दहीहंडी वाचली पण या प्रोसेसमध्ये त्यांना 4 वर्ष गेली. ॲज अ गणेश उत्सव वैभवी आपण कुठे आहोत? आपल्याला फक्त हा काय करतोय तो काय करतोय ह्याच्यातच आपण दिवस घालवतो. द क्राऊड वॉज कम्प्लिटली ऑन द सोशल मीडिया. कम्प्लिटली लोक फेसबुकवर, लोक व्हॉट्सअपवर, लोक इंस्टाग्रामवर, लाईक सगळं जे काय दुनियावरचं नॉलेज आहे फक्त तिथेच शेअर होतं. प्रत्यक्षात रस्त्यावर उठून कायदेशीर लढाई कुणीच नाही लढली. नायदर अ मंडल नॉर अ समितीज. मूर्तिकारांचा तर प्रश्न होताच बिकॉज इट वॉज देअर ब्रेड अँड बटर. सो वेअर दे विल गो. सो ऑफकोर्स त्यांची जी संस्था आहे तिथं त्यामध्ये कार्यरत होती. त्यांच्याही 2-2 याचिका सुप्रीमनी फेटाळल्यात. त्यांचे पण लाखो रुपये गेले त्यामध्ये. नोबडी हॅज गिवन देम अ सिंगल पेनी. विषय आमचा आला, आम्ही पण लढलो. काय होतं, आजचं मरण उद्यावर, उद्याचं मरण परवावर, किती दिवस धक्का मारणार. तो उससे अच्छा है वेंटिलेटर पे जाओ, ऑक्सीजन लो, टेक अ बूस्टर्स अँड कम बॅक. यू विल हॅव अ गुड सपोर्ट. सगळं कळूत होते ना लोकांमध्ये. तो विषय गेला पाहिजे. आणि हा विषय सार्वजनिक नाही, हा विषय घरगुतीचा पण होता ना, पूर्ण उत्सवाचा होता बेसिक. मला म्हणायचं एवढंच होतं की सरकार किंवा महानगरपालिका यांनी सक्ती नका करू. यू मेक युअर SOPs. आस्क पीपल टू फॉलो इट. इफ दे आर रेडी दे विल टेक द प्रोडक्ट विच दे विल लाईक. इफ नॉट दे विल गो फॉर समथिंग एल्स. फरक 2 प्रोडक्टमधला डिफरन्स आहे ना. सार्वजनिक गणेश उत्सवाला पर्यावरणपूरकच्या नावाखाली शाडू माती आपण देतोय. ज्यांनी याचिका टाकली आहे ना तो मीरा भाईंदरच्या BMC ऑफिसरच्या मीटिंगमध्ये सांगतोय की काही वर्षानंतर शाडू माती पण बंद करायला लागेल. बिकॉज इट कंटेन्स अ फ्लॅश ॲश येते. फ्लॅश ॲश येते जी ती त्याच्यामध्ये आहे आणि ती कदाचित 2 वर्षानंतर ती पण आम्हाला बंद करायला लागेल. मग आम्ही काय घरचा पितळ्याचा गणपती पुजायचा? वेअर द थिंग्स आर गोईंग इन अ व्हेरी रॉंग डायरेक्शन. ऑफकोर्स. म्हणजे कुणीतरी येतं ज्याला उत्सव पर्यावरणच्या नावाखाली तुम्ही सुपाऱ्या घ्यायच्या, त्या वाजवायच्या. पर्यावरण एवढा पुळका आहे पर्यावरणाचा. यार मी असंख्य गोष्टी दाखवू शकतो यार, असंख्य गोष्टी. एव्हरी सिंगल मॅन हू इज देअर इन द सिटी लाईक मुंबई और लाईक रुरल अर्बन एरियाज, आपण उठल्यापासून पर्यावरणाला हानी पोचवतो. खरी गोष्ट आहे. मग ती टूथपेस्टच्या माध्यमातून असू दे, बॉडी सोप असू दे, डिटर्जंट सोप असू दे किंवा भांडी घासाचा सोप असू दे. व्हॉट इज दॅट? द 1 person who use a soap for the bath
फॉर क्लोथिंग अँड फॉर द डिशवॉश. एक माणूस दिवसाला 20 to 25 ग्रामचा फेस आहे ना, हा आपण सोडतो बाहेर. सो समुद्राची ॲसिडिक लेवल आहे ना, त्याच्यामुळे वाढली. इट इज नॉट बिकॉज ऑफ आर गणेश फेस्टिवल. इट इज निग्लिजिबल. व्हेरी नाईस पॉईंट. इट इज व्हेरी निग्लिजिबल. म्हणजे तुम्ही विचारच करू शकत नाही. असंख्य पेपरला यार कटिंग्ज आहेत. MIDCचं काहीतरी पाणी गेलं आणि त्या अलिबाग साईडला लाखो माशांचा खच पडला. लाईक द फिश वॉज ऑन द शोर साईडला, त्या तलावमधनं. त्या गणेश उत्सव म्हणजे मूर्त्या विसर्जन झाल्या होत्या. ठाण्याला आत्ता एका तलावातून मासे बाहेर आले. त्या गणेशोत्सव मूर्त्या विसर्जन झाल्या होत्या. इंद्रायणी नदी फेसाळली. या देवाची इंद्रायणी नदी फेसाळली. त्या गणेशोत्सव झालेल्या मूर्त्या गेलेल्या आतमध्ये पाण्यात. म्हणजे पर्यावरणाच्या नावाखाली तुम्ही कुठेतरी उत्सवाची गळाचेप करताय. पीपल शुड अंडरस्टँड व्हॉट द प्रॉब्लेम वी आर फेसिंग. देर इज नथिंग इन दिस वर्ल्ड दॅट इज इम्पॉसिबल. एनिथिंग कॅन बी पॉसिबल. You should have a proper knowledge of it. You should have what we have to use the product, how to use the product. It's all a different part. पण जो बाबुल बुवा उभा केला, जो राक्षस उभा केला POPचा, तो एवढा खतरनाक होता. I will show you one paper where the Honorable National Green Tribunal, the principal bench of New Delhi, has passed an elaborate order on 9/5/2003 aggressive mainly due to the implement ban put of making idols of Hindu gods and goddess by using plaster of Paris, directing the Pollution Control Board in India to examine whether the immersion of POP makes idol causes nuisance. Though the POP by itself may not be the water polluting. And to be submitted the report within the 2 weeks. This is the paper. तो आप ये देख सकते हो कि हितेश दादा जो भी इंफॉर्मेशन दे रहे हैं वो डॉक्यूमेंट के साथ दे रहे हैं. ये डॉक्यूमेंट का भी फोटो आएगा, रील्स भी डालेंगे, यूट्यूब पे भी डालेंगे, स्पेशली पोस्ट भी करेंगे ये डॉक्यूमेंट की. There was another book called Doras Paryavaran, written by the Dr. Pramod Moge, a scientist. This book contains the entire knowledge regarding the POP and the clay. Oh. Entire knowledge. And where in a very details, by taking an idol, making them immersion into the water, what residues comes, what not. It is there in the book. The whole experiment. The whole experiment is there. The whole experiment. Now, in the court, CPCB saying it was a directives information. या आमच्या मार्गदर्शक सूचना होत्या. मग ते ॲप्लिकेबल व्हायला पाहिजे होते की नव्हते तेच मला माहीत. फॅक्ट इट वॉज. त्याच्यामध्ये बराचसा वेळ गेला, लोकांचा उत्सव धोक्यात आला. But God is great. God is kind. ज्या वेळेला तुम्ही स्वार्थ न ठेवता लढता, त्यावेळेला भगवंत साक्षात तुमच्या सोबत उभा असतो. हे मी पुन्हा एकदा सांगेन. स्वतःचं सरकार असून सुद्धा राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार हे आमच्या सोबत ठामपणे उभे राहिले. त्यांनी उत्सवाची बाजू मांडली, त्यांनी मूर्तिकारांची बाजू मांडली. 11 मार्चच्या दिवशी एक भव्य मेळावाला त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्यांनी ठामपणे सांगितलं की हे सरकार हिंदुत्ववादी सरकार आहे. हे मूर्तिकारांच्या गणेशोत्सव मंडळांच्या मागे ठामपणे उभा राहणार आणि विजय हा आपलाच असणार. अँड सॅल्यूट टू दॅट पर्सन की त्यांनी ज्या गोष्टी केल्या आहेत उत्सव वाचवण्यासाठी. द बेस्ट एक्झाम्पल आय हॅव गिवन की दहीहंडीच्या टायमाला ते स्वतः कोर्टात होते आणि आत्ताही ॲज अ राज्य सरकार म्हणून ते मूर्तिकारांच्या मागे गणेशोत्सवाच्या मागे ठामपणे उभा आहे. काही स्टॅटिस्टिक्स त्यांनी पण मांडले.
सो मला असं आहे की काही गोष्टींमध्ये आपण ज्या पद्धतीत वाटचाल करत होतो तो विषयही समजणं आपल्याला तेवढंच गरजेचं होतं. आणि आत्ता ती लढाई आहे की बाबा ज्या वेळेला CPCBने ॲफिडेव्हिट दाखल केलं कोर्टामध्ये त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आमच्या या मार्गदर्शक सूचना होत्या, आम्ही POP मूर्त्यांवर बनवणं किंवा विक्री करणं याच्यावर आम्ही कधीच बंदी घातली नव्हती. त्या आमच्या मार्गदर्शक सूचना होत्या. 30 जानेवारी रोजी जी कोर्टाने ऑर्डर दिली बिफोर मागी, वन डे बिफोर मार्च जी ऑर्डर कोर्टाने दिली होती, मूर्त्या बनवणं, विक्री करणं आणि विसर्जन करणं, त्याच्यातील 2 पॉईंट असेच वेव्ड ऑफ झन बिकॉज CPCB had told that okay, मेकिंग ऑफ आयडियल्स अँड टू सेल देम आम्ही कधीच त्याच्यावर बंदी घातली नव्हती. वी हॅव नॉट हॅवन टेकन एनी restrictions on on them. So what has to be revise the order. त्यांनी सांगितलं ठीक आहे, मूर्त्या बनवणं आणि विक्री करणं याच्यावरची बंदी आम्ही उठवतोय, पण राज्य सरकारने स्वतःची भूमिका याच्यामध्ये 21 दिवसात मांडावी की त्यांचं विसर्जन कसं होईल. नैसर्गिक स्रोतात आत्ता तरी सध्या आम्ही मज्जाव करतोय त्या गोष्टींना की आम्ही निर्बंध देतोय की आम्ही POPच्या मूर्त्यांना आम्ही नैसर्गिक स्रोतात विसर्जन होऊन देणार. मध्ये राज्य सरकारने काकोडकर समिती म्हणजे राजीव गांधी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ टेक्नॉलॉजी IT सेक्टर्समधनं द ग्रेट सायंटिस्ट मिस्टर डॉक्टर अनिल काकोडकरांचा एक अहवाल सादर केला आणि त्या काकोडकर समितीच्या अहवालामध्ये कुठेतरी असं म्हटलं आहे की POPमुळे पर्यावरणाला कोणतीच हानी पोचत नाही. If you'll see the guidelines which is revised by the Ganesh Adyal for the immersion of the Central Pollution Control Board, त्यांच्या त्या गाईडलाईनमध्ये पण त्यांनी असं कुठेतरी म्हटलंय की त्याच्यावर वापरल्या जाणाऱ्या ज्या सिंथेटिक कलर्स आहेत ना, that is use of toxins and non-biodegradable chemical dyes, oil paints for the color ideals shall be strictly prohibited. The point number 4. POPचा मुद्दाच नाही आहे. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की जर का मी पॅन्ट काळी घातली आणि त्याच्यावर शर्ट काहीतरी भलतं घातलं आणि मी विद्रूप दिसतोय ना, तर त्याच्यामध्ये तो गोष्टीचा म्हणजे पॅन्टीज आणि शर्टाचा काही कॉम्बिनेशन नाही जमलं म्हणून तुम्ही मला वाईट नाही ठरू शकत. मला असं म्हणायचं आहे. सो द थिंग इज की इफ वी आर युझिंग non-toxic colors on the ideals, if we are using eco-friendly of the colors on the ideals, shall be permitted, can be immersion into the natural sources also. Correct. Because POP contains only 2 things in it, the calcium and sulfate. Calcium I no need to say कि what calcium contains. Correct. चौक है, शरीरात है, हानिकारक नाही. सल्फेट वी आर युझिंग फॉर द ॲज अ युरिया फॉर द ॲग्रिकल्चर. करेक्ट. मला एवढंच म्हणायचं होतं की माध्यम तुम्ही थांबू नका, ज्याला जे परवडेल त्याला ते घेऊ द्या. ती शाडू माती असू दे, पेपर मॅश असू दे किंवा POP असू दे. उत्सव वाचला पाहिजे, मूर्तिकार जगला पाहिजे, हे धोरण माझं पहिल्यापासून होतं. आमच्या पुढच्या पिढ्यांना हा उत्सव कळला पाहिजे. आणि आत्ता मला असं वाटतं की मुळात हा उत्सव संस्कृतीप्रमाणे मुलांना कळला पाहिजे. इन अ ट्रेडिशनल वे वेअर लॉट ऑफ देवाची पूजा अर्चा, संस्कृती, मंत्र, जप, होम, हवन या सगळ्या गोष्टीवर कुठेतरी आपण फोकस केला पाहिजे. आणि म्हणजे मला की बाप्पाचं आगमन वाजत गाजत तर झालंच पाहिजे. 10 ढोल ताशे पथक लावण्यापेक्षा एक लावा, उरलेल्या बाकीच्यांचं तुम्ही देवावर काहीतरी अर्चना करा. आणि तशा पद्धतीत आपली संस्कृती पुढे गेली पाहिजे. थँक्यू दादा की एवढं डिटेलमध्ये तुम्ही समजवलं आणि बेसिक गोष्ट्या पण तुम्ही आणि विथ पेपर वर्क विथ डॉक्युमेंटेशन. असं पण नाही आहे की
you are putting on your views and thoughts on this. This is all documented official news. तो थैंक यू सो मच. एंड मैं आशा करता हूँ कि ये सारी चीज़ें जो दादा ने बताई वो बहुत ही वैल्यूएबल है, बहुत ही बोलते हैं ना अनहर्ड है, बहुत ही अनहर्ड है. मतलब ये सारे किस्से शायद ही आपको पता होंगे, मेरे को तो नहीं पता थे, आपको भी शायद नहीं पता होगे. तो बहुत बहुत धन्यवाद. हितेश दादा, आता एक सांगा की हे जे समिती असते, समिती वर्क्स ऑन फंडिंग, तर मला एक सांगा की स्टार्ट ऑफ द समिती, एस्टॅब्लिशमेंट ऑफ द समिती, व्हॉट वर मतलब हू वॉज फंडिंग दिस समिती? कारण कुठे ना कुठेतरी हे कोर्टाचा मामला आहे, पण इकडे वकिलाची फीज, हिअरिंग, डॉक्युमेंटेशन आणि अनेक खर्चे असतात. तर हू फंडेड दिस इनिशियली अँड हू इज फंडिंग दिस नाव? बेसिकली समितीचा जो जन्म झाला हा कोविडमध्ये झाला. कारण की 2018मध्ये पण असेच निर्बंध आलेले की रस्त्यावर मंडप घालायचं नाही म्हणून. आणि त्यावेळेला देवेंद्रजी होते, आम्ही राजसाहेबांकडे गेलो आणि तो विषय आम्ही सॉल्व्ह केला. पण मग मला असं वाटलं की नाही, की त्याच्यावर आपल्याला काहीतरी डिटेलिंग काम करणं खूप गरजेचं होतं. समितीवर आपले ॲडव्होकेट्स आहेत, प्रसाद पांचाळ, हु इज अन वेल नोन ॲडव्होकेट इन द लालबाग परळ एरिया. जेवढ्या पण गणेशोत्सव मंडळांवर केसेस येतात, प्रॉब्लेम मेजरली ते हँडल करतात. मी राहिला गिरगावात, बॉर्न अँड बॉटअप खेतवाडी, आणि उत्सव प्रत्येक गल्लीमध्ये मंडपाचा विषय आला, आम्ही साहेबांकडे गेलो, राजसाहेबांकडे, त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट लावली, तो विषय संपला. पण त्यावेळेला असं कळलं की यार गणेशोत्सव येऊन जाऊन काय ना काय तरी आहे. सो लोकल द ॲडव्होकेट वॉज मिस्टर दीपक देरे, ओके, हू हॅड टोल्ड की ज्या काही ऑर्डर्स आहेत ते एकदम आपण डाउनलाईट करतो, बसून मी हायलाईट्स करून तुला समजवतो काय नाही ते बघे. अँड आय एम अ पर्सन की मला नेहमी शिकायला आवडतं. काही एज असेल तरी यू शुड लर्न, यू शुड अपग्रेड युअर सेल्फ. यू आर अ ग्रेट लर्नर. येस. आणि मी ते केलं. जसा कोविड आला ना, 4 फूट, अरे भाई रुक, सरकारला तर काहीतरी बोलू दे, काहीतरी तर होऊ दे. सब अरे 4 फूट हे ते खूप व्हायरल झालंय एकदम. सो सिटिंग एव्हरीथिंग सगळं बंद घरामध्ये, आम्ही असं त्या पिंजऱ्यामध्ये, कसा तो आज नुसता फेऱ्या मारतो की माझ्यासमोर हे सगळं संपतंय आणि मी काय करू शकत नाही. तर ती एक चळवळ होती. वी स्टार्टेड विथ अ पेज कॉल सेव्ह माय गणेशा. सेव्ह माय गणेशा वॉज युअर पेज, फेसबुक पेज. ओ, सेव्ह माय गणेशा हे माझं पेज आहे, आमचं. अँड तो ओनली 3 पीपल्स आर देअर विथ मी दॅट टाइम. विच इयर? 2020? 2019, 2020. ओके, अप्रॉक्स 2020. सेव्ह माय गणेशा, आमचा गणपती बाप्पाला वाचवा. खूप ट्रोल झालो आम्ही त्यावेळेला. यू आर टेलिंग की 6 किंवा 7 लोक आहेत आणि आजपर्यंत इतकं खर्च झाला, बट सडनली उन्होंने बॅकआउट कर दिया. तर म्हटलं घरातले काय मी दागिने विकतोय. 4-5 दिवस, शेवटच्या टायमाला 6 दिवसाचं ती ICU मध्ये होती. बोलणं खूप इझी आहे, पण त्या फेजमधनं जाणं खूप डिफिकल्ट होतं. आय एम व्हेरी इमोशनल ॲक्च्युली. मी टू. एक सर्वस्व माझी आई, एक सर्वस्व माझा बाप्पा.